देहाची ये समृद्धी मनाचे कारणी, जिव्हाव देवाच्या मनाची चवाणी। मनासी यातना यातना भंगती, मना लागी क्लेश आसवे वाहती। हर्ष होता मनी अधर सुख वाही, गुंतता मन हे मती गुंग होई। मनाचा परिणाम आपल्याला पदोपदी जाणवतो। कान नाक डोळे असं त्याचं दृश्य अस्तित्व नसलं तरी या मनाला जपण्यासाठी आपली धडपड कायम चालू असते। तोच प्रकार त्या विश्वव्यापी मनाचा अर्थात परमात्म्याचा। या मनाचा त्या मनाशी मेळ झाला की बस, आनंद आनंद आणि फक्त आनंद। चला तर मग पाहूया आनंदाच्या डोहात आज मनावर काय सापडतंय ते। कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, आदिनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सागर मधनी धन सा, सारे सानी मधनी रे सा, गती अधोगती मनाचीच युक्ती, गती अधोगती मनाचीच युक्ती, गती अधोगती मनाचीच युक्ती, गती अधोगती मनाचीच युक्ती। मन लावी एकांती साधू संगे, मन लावी एकांती साधू संगे, मन लावी एकांती साधू संगे, मन लावी एकांती साधू संगे। जतन करा रे जतन करा, जतन करा रे जतन करा, जतन करा रे जतन करा। धावते सैरा ओढाळते, धावते सैरा ओढाळते, धावते सैरा सैरा ओढाळते, धावते सैरा सैरा ओढाळते। जतन करा रे जतन करा, जतन करा रे जतन करा, जतन करा रे जतन करा, जतन करा, जतन करा। भक्तजन हो नमस्कार। आपल्या समाजात आपण डोकावून पाहिलं तर सामान्यतः आपल्याला दोन प्रकारांची माणसं भेटतात। एक मानवी जीवन आपल्याला लाभले म्हणून प्रगती करणारी, आणि काही व्यसनाधीन होऊन स्वतःचीच अधोगती करणारी। जी माणसं प्रगती करतात ती समाजाला वंदनीय पूजनीय होतात। जी माणसं स्वतःचीच अधोगती साधतात समाज त्यांचा धिक्कार करतो। मग मनामध्ये प्रश्न असा उभा राहील की प्रगती कशी साधायची आणि अधोगती कशी टाळायची। या दोन्हीचं उत्तर संत श्रेष्ठ तुकोबांनी तुकाराम महाराजांनी या सुंदर अभंगामध्ये दिलेलं आहे। आपलं भाग्य असं आहे की जोवर आकाशात सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत ज्ञानेशांची ओवी
आणि तुकोबांची अभंगवाणी मराठी माणसाच्या हृदय साम्राज्यावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही. मानवाची प्रवृत्ती सामान्यतः सुखलोलूप असते. दुःख कोण मागेल? उद्या ईश्वर प्रसन्न झाला आणि माग काय देऊ असं मानवाला विचारलं तर तो म्हणेल सुखाच्या राशी दे मला, बाकी काही नको. खरं तर मानवी आयुष्य सुखदुःखात्मक आहे आणि आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक अशा त्रिविध तापांचे तडाखे आणि या त्रिविध तापांचे चटके प्रत्येक माणसाला आलटून पालटून बसत असतात. पण मानवाचं मन असं चमत्कारिक आहे की अशा थपडा खाऊन सुद्धा, अशी दुःख वाट्याला येऊन सुद्धा, असे चपेटे बसून सुद्धा शेवटी माणसाला काय हवं असतं तर सुख हवं असतं. खरं तर सुख पाहता जवा पडे आणि दुःख पर्वता एवढे असं संत म्हणून ठेवतात. समर्थ रामदासांनी म्हटलेलं नाही का की जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनात तूच शोधूनी पाहे. प्रत्येक मानवाच्या वाट्याला काही ना काहीतरी दुःख येतच. पण माणसाचं मन कसं आहे, त्या दुःखामध्ये सुद्धा तो सुख शोधत असतो. पांडवांची माता कुंती एखादीच अशी की ज्यानं कृष्णाकडे काय मागितलं तर दुःख मागितलं. भगवंत म्हणाले, आत्ये मी जगाला भरभरून सुख वाटली, तू काहीच मागितलं नाहीस माझ्याकडे, काहीतरी मागून घे. कुंती हसली आणि म्हणाली, केशवा देणार असशील तर एकच दे, विपद संतुनः शश्वत. देणार असशील तर आमच्यावर दुःखाचे डोंगर कोसळू देत. सामान्य माणसं ज्यावेळेला महाभारतातला हा प्रसंग वाचतात त्यावेळेला आश्चर्याने थक्क होतात की कुंतीनं दुःख कसं मागितलं. त्याचा उलगडा कुंतीनं पुढे केलेला आहे बरं का. कुंती म्हणते की जोपर्यंत मानवाच्या वाट्याला दुःख येत नाहीत परमेशा, तोपर्यंत तुझी आठवण त्यानं होतच नाही. सुखात लोळत असले की म्हणतील, बंगला कोणी बांधला? मी बांधला. गाडी कोणी घेतली? मी घेतली. ऐश्वर्य कोणी वाढवलं? मी वाढवलं. सगळं मी असतं. आणि एक दुःखाचा चटका बसला की लगेच म्हणतो, देवा काय रे दिलंस माझ्या वाट्याला? अरे चोरा, म्हणजे सुख तेवढी तू निर्माण केलीस आणि दुःख तेवढं देवाने दिलं काय? म्हणून आमचे संत म्हणतात, सुख ही त्यानेच दिलेली आणि दुःख एवढ्यासाठी दिली की बाळानं शहाणं म्हणून आई जसा एक धपाटा घालते त्याच्या पाठीत, तसा ईश्वराने दुःखरूपी एक धपाटा घातलेला आहे आपल्याला. आपण शहाणं व्हावं, सावधान व्हावं, ही भूमिका संत तुम्हा आम्हाला शिकवत असतात. हे संतांचं सांगणं किती गोड आहे पहा. म्हणून समर्थही म्हणाले, रामच करता आणि रामच भोगता. करणाराही तोच आणि भोगणाराही तोच. आम्ही कोणी नाही, आम्ही निमित्त मात्र. करता भोगता सगळा ईश्वरच आहे. पण माणसाचं मन हे कितीही कटकटी दुःख सोसली तरी हावरटपणा त्याचा काही सुटत नाही. महाभारतामध्ये तर एक दृष्टांत इतका सुंदर आलाय की एक प्रवासी ज्या वेळेला जंगलामधून जात होता त्यावेळेला त्याच्या मागे एक वाघ लागला. आता वाघापासून सुटका करायची म्हणून हा पांथस्थ, हा वाटसरू धावत सुटला, आला आणि त्याला एक मोठं सरोवर दिसलं. आता या वाघापासून संरक्षण करावं म्हणून आत उडी मारणार, तोपर्यंत त्याला दिसले की आत एक सुसर वासून बसलेली, उडी टाकली तर आपल्याला खाईल. मग आता काय करायचं? काठावर एक झाड होतं वडाचं आणि त्याच्या पारंब्या लोंबत होत्या. यांनी त्याला झोके घ्यायला प्रारंभ केला. काठावर वाघ करून बसलाय, खाली मगरी सुसरी करून बसले आहेत आणि हा झोका घेताना वर मधाचं पोळ होतं, त्याला धक्का लागला. त्या माश्याने त्याला चावतायत. हात सुटले तर खाली सुसर, काठावर गेलं तर वाघ आणि मधमाशा तर डंख मारतातच आहे. पण त्या पोळ्याला धक्का लागल्यावर थेंब थेंब पडायला लागले पोळ्यातून. तो म्हणाला, हे बरं आहे. त्यांनी झोके घ्यायला प्रारंभ केला आणि त्यातला एखादा मधाचा थेंब आपल्या तोंडात पडतो का म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केला. दुःखाच्या एवढ्या राशी असताना एखादा सुखाचा क्षण आपल्या वाट्याला यावा अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. पण संत शिकवतात की मनाने त्या बाबतीत हावरटपणा करू नये. आमच्या सगळ्या संतांनी भरपूर लिहिले बरं का, मनावर पुष्कळ लिहिलेलं आहे.
नामदेव महाराजांनी म्हटले की अरे अरे मना अलगटा, अलगट अशी शिवी घातली मनाला. संत असूनी खडसावले, सर्व इंद्रियांचे चाळक मुख्यतः मनची एक, असं कोणी म्हटलं? आमच्या नाथांनी म्हटले, संत एकनाथांनी. तुकोबांनी तर अनेक ठिकाणी मनावर भाष्य केलेलं आहे. नाही निर्मळ मन तेथ काय करील साबण. म्हणजे मन स्वच्छ नसेल तर अंग नुसतं साबणाने स्वच्छ करून काय उपयोग. पण श्रोते हो, तुमच्या लक्षात आलं का की तुकोबांनी साबणाचा उल्लेख केलाय. म्हणजे 16-17व्या शतकात साबण होता भारतामध्ये, असा त्याचा अर्थ झाला. अगदी गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी आरशाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे विज्ञान काही अंशी होतच, हे त्याचं द्योतक आहे. समर्थांनी तर मनोबोध लिहिला, मोठाच्या मोठा लिहिलाय. 205 त्यांनी श्लोक लिहिले आणि मानवाच्या मनाला पुन्हा पुन्हा समजावून सांगितले की बाबा रे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. मग संत म्हणतात, जर सुख दुःख आलटून पालटून आपल्या वाट्याला येत असतीलच तर काय करावं. कुठल्या तरी राजाची गोष्ट सांगतात ना की गळ्यामध्ये त्यांनी एक पाटी घातली ती म्हणे, आणि त्या पाटीवर लिहिलेलं होतं हेही दिवस जातील. अर्थ असा की सुखाचेही दिवस जातील आणि दुःखाचेही जातील. आलटून पालटून हे चक्र चालूच असतं सुख दुःखात्म. मग मनाला काय करायचं, तर आमचे संत सांगतात की मनाला एखादा चांगला चाळा लावा. लहान मुलांना चाळा असतो आणि घरातली माणसं रागत, काय तुला चाळा लागलाय, तो टाकून द्या हातातली ती वस्तू. तसं संत म्हणतात, चाळा लावा पण चांगल्या गोष्टीचा लावा. तो कशाचा, तर विठ्ठल नामाचा लावा, विठ्ठल भक्तीचा लावा. तो चाळा असा असू दे की पंढरीच्या दर्शनाला जावंसं वाटावं. तो चाळा असा असू दे की सज्जनगडावर जाऊन रामाचं दर्शन करावंसं वाटावं. तो चाळा असा असावा की तीर्थक्षेत्री जावं आणि नानाविध गोड रूप आपल्या ईश्वराची बघावी. मग तो गणपती असेल, देवी असेल, सूर्य असेल, विष्णू असेल, शंकर असेल, नानाविध प्रकारे त्यांनी घेतलेली रूप असोत, यांचं दर्शन करण्याची इच्छा मनाला वारंवार व्हावी. म्हणून माऊलीने एका अभंगामध्ये खूप सुंदर शिकवले तुम्हाला. मन मारून या मुक्त पै केले. या मनाचं चंचलपण मोडायचं असेल ना तर तुम्हा आम्हाला काय करायला लागतं, तर त्या मनाला स्वाधीन करावं लागतं, त्याला मुरडावं लागतं, त्याला स्थिर करावं लागतं, मारावं लागतं. मग विठ्ठलाचा चाळा लागतो. कसा लागतो ऐकूया. साग मध मम पग पग साध सा गपध सारे साध मम पग पग साध सा. मन मारुनिया मुक्त पै केले. 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 मी पणा नेले हिरोनिया. मी पणा नेले हिरोनिया. लाविले चाळा लाविले चाळा लाविले चाळा लाविले चाळा लाविले चाळा चाळा लाविले चाळा. विठ्ठलुची डोळा बैसला से. विठ्ठलुची डोळा बैसला से. लाविले चाळा लाविले चाळा लाविले चाळा लाविले चाळा लाविले चाळा चाळा लाविले
देवीवरू विठ्ठलू भरला आपरूपी केला मज सौरसू आपरूपी केला मज सौरसू आपरूपी केला मज सौरसू आपरूपी केला मज सौरसू लाविले चाळा लाविले चाळा लाविले चाळा लाविले चाळा लाविले चाळा चाळा लाविले चाळा लाविले चाळा लाविले चाळा. संत सांगतात की मनाला चाळा पांडुरंगाचा विठ्ठलाचाच लावा. पण मन जिंकायला अवघड आहे हे संतही सांगतात. तुकोबांनीच म्हटले, काय करू आता ह्या मना न संडी विषयांची वासना. म्हणून तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा. अगदी भगवंताचा सखा होण्याचं भाग्य सुद्धा ज्याला लाभलं तो अर्जुन सुद्धा म्हणतो, चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. मुठीमध्ये जसा वारा पकडता येत नाही तसं या मनाला बांधणं कृष्णा फार अवघड आहे. कारण हे मन कसं आहे, प्रमाथी आहे. प्रमथन करणार म्हणजे मनाचा क्षोभ करणार आहे, चित्ताचा अंतःकरणाचा क्षोभ करणार आहे. मग काय करायचं, या मनाला एका दिशेला वळवायचं. माऊली म्हणते या मनाचं एक बरं आहे, एक चांगला विषय त्यांनी पकडला की सोडतच नाही. मग चांगला विषय म्हणजे विठ्ठलाला धरून ठेवावं, म्हणजे मनुष्य सुखी झालाच म्हणून समजा. अन्यथा कसं आहे, त्या कोळ्यासारखं होतं. एक होता म्हणे कोळी, आणि त्याचा नियम काय, एकदाच जाळं टाकायचं सागरामध्ये. मासे मिळाले मिळाले नाहीतर नाही. एकदा जाळं टाकलं आणि त्याला धक्का बसला, कारण त्या जाळ्यामध्ये प्रचंड सोन्याचा मासा सापडला. कोळ्याला वाटलं आपलं भाग्य केवढं उजाडलं. त्या माशाला उचलून तो घरी घेऊन जाणार एवढ्यात तो मासा मनुष्यवाणीनं बोलायला लागला. आणि तो म्हणाला, कोळ्या मी देवाचा मासा आहे, मला नेऊ नको बरं. तुला जे हवंय ते मी द्यायला तयार आहे, पण मला मारू नकोस, सागरात सोडून दे. कोळी म्हणाला, बाबा मी काय मागणार तुझ्याकडे, देवानी मला अगदी छोटं झोपडी वजा का होईना घर दिले, 2 मुलं आहेत, चांगली पत्नी आहे, काही नको मला, जा रे बाबा तू. सोडून दिला. मासा सागरामध्ये गेला आणि कोळी घरी आला. पत्नीनं पाहिलं पतीकडे विचारलं, काय झालं, खरं काय ते सांगा. बिचाऱ्या कोळ्यानं सगळी घडलेली घटना सांगितली. पत्नी म्हणाली, अहो केवढी सोन्याची संधी घालवली, आपल्याला भरपूर पाहिजे. एक मोठी यादी केली दोघांनी बस. गेले सागरावर, हाक मारली, देवाच्या माशा ये रे. आला खरंच मासा. काय पाहिजे, यादी वाचून दाखवली. 10 मजली इमारत, धन धान्य ऐश्वर्य, मोठी बाग, दास दासी, काय नाही, नवीन सगळ्या गाड्या दारात उभ्या पाहिजेत, दिल्या जा. आणि हे घरी आले तर आश्चर्य, खरंच 10 मजली इमारत, सगळं वैभव आलेलं. 1 आठवडा कसा बसा गेला आणि दोघांना वाटायला लागलं आपलं घर जरा लहानच आहे नाही. 2 खोल्याच्या जागी 10 मजल्याची इमारत मिळाली तरी ते घर लहान. ते म्हणाले, राजवाड्यासारखा आहे पण राजवाडा नाही, आता राजवाडा पाहिजे. माशा दे रे दे आम्हाला राजवाडा. दिला. 1 आठवडा कसा बसा गेल्यावर म्हणायला लागले, राजवाडा लहान आहे, आता पृथ्वीचं राज्य पाहिजे. मन माणसाला कसं खेळवतं बघा. आणि शेवटी तर म्हणायला लागले, त्रिभुवनाचं राज्य पाहिजे. मासा म्हणाला, काही मिळणार नाही. त्रिभुवनाचं राज्य गेलं, पृथ्वीचं राज्य गेलं, चतुरंग दल गेलं, राजवाडा गेला. पुन्हा आपल्या 2 झोपडी वजा खोल्या, त्यात कोळी राहायला लागला. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. मानवानी मनाला जिंकावं आणि मग कौतुक असं करावं की मन विठ्ठल रूप करावं. त्यांनी मन आत्मतृप्त होतं, त्याला धालं म्हणतात. माऊलींनी तोच एक सुंदर अनुभव एका अभंगामध्ये सांगितलाय. मन हे धाले, मन हे धाले,
सगळं पांडुरंग रूपच होऊन गेलं. आता वेगळं काहीच राहिलं नाही. मन हे धाले, मन हे धाले. मन हे धाले, मन हे धाले पूर्ण विठ्ठलची झाले. मन हे धाले, मन हे धाले पूर्ण विठ्ठलची झाले. मन हे धाले, मन हे धाले पूर्ण विठ्ठलची झाले. मन हे धाले, मन हे धाले पूर्ण विठ्ठलची झाले. अंतर बाह्य रंगून गेले, अंतर बाह्य रंगून गेले, अंतर बाह्य रंगून गेले, अंतर बाह्य रंगून गेले. विठ्ठलची, 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 विठ्ठलची. हो विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य माप. विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य माप. विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य माप. झाला दिनाचा माय बाप, झाला दिनाचा माय बाप, झाला दिनाचा माय बाप, झाला दिनाचा माय बाप. विठ्ठलची, 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 विठ्ठलची. हो मन हे धाले, मन हे धाले पूर्ण विठ्ठलची झाले. मन हे धाले, मन हे धाले पूर्ण विठ्ठलची झाले. मन हे धाले, मन हे धाले पूर्ण विठ्ठलची झाले. पूर्ण विठ्ठलची झाले, पूर्ण विठ्ठलची झाले. संतांनी जसं मनाला धालं, आत्मतृप्त करून टाकलं विठ्ठल रूप, तसं तुम्ही आम्ही करायचं आणि या मनाला जिंकून अधोगती नव्हे तर प्रगतीचा मार्ग मानवी जीवनामध्ये साधायचा. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. सुजन हो, कळतंय ना मनाला किती आणि कसं जपायला हवं ते. तेव्हा हां, दिवसभरात येणारे क्लेश, त्रागा, विकार जिथल्या तिथे ठेवा. मनावर त्याचा परिणाम अजिबात होऊ देऊ नका. म्हणजे निदान मी तरी तसं होऊ नाही देणारे. शेवटी मनाचं काय, चंचल अति मन हे न राही थाऱ्यावरी, करावया स्थावर म्हणा हो श्री हरी, म्हणा हो श्री हरी. गती अधोगती मनाची